श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्याधिकारी विसिदासे कौतुका प्रश्न करी ते विषय काय चित्त परियसा जी जय जोगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञान सागरा. पुढील कथा विस्तारात ज्ञान होय आम्हासे असे विद्यार्थीच्या ब्राह्मणाचे प्रसन्न झाले. श्री गुरुकृपेचे पुढे कथा वर्तले कैसे विस्तारावे आम्हाप्रती. 19 शिष्याचे वचन. संतोषी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण संस्था झाला विस्तारून. एक शिरोमीने भिक्षा केली त्याची भुवनी तयावेरी संतोषाने प्रसन्न झाले. परेसा भक्तीचा प्रकार पूर्ण झाले. द्विजवर पूजा केली विचित्र म्हणून आनंदे परेसा त्या सायनदेव द्विजासी. श्री गुरु बोलती संतोषी भक्त व्हावे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी. 19 श्री गुरूंचे वचन. सायनदेव नमन करून माता चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा जय जयाची सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतार. अविद्या मादिसी नरवेदा गोचू तुझा महिमा विश्वव्यापक तुझो तू विष ब्रह्मा विष्णू व्यमकेश धरले सुरक्तो मानवासी भक्तजन तारावया तव महिमा वर्णावासी शक्ती कैसे मागतो एक तुम्हासी कृपा करुणे गुरुमूर्ती. माझी वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी असौख्य पुत्र पौत्री अंती द्यावी सद्गती. ऐसे विनंती करुणे पुनरपी विनवी करुणावचनी. सेवा करतो द्वारा येऊन महाक्रूर असे तो प्रति संवत्सरी ब्राह्मणांशी घात करतो जो असे याची कारणे आम्हासी बोलवितसे परियसा. आता त्याजवळ आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटीत झाली तुमच्या मनोन मरण कैसे आम्हासी. संतोषाने श्री गुरुमूर्ती अभय देते त्यांप्रती विप्रमस्तकी हस्त ठेवते चिंता न करी म्हणून या वेळेस सांडून वाजावे करू ठेवणार ते भेटावे. संतोषाने प्रिय भावे पुनरपे आम्हाप्रती जोवरी परतोनी तू ऐसी स्वामी भरवसी तू आले संतोषी जाऊ मग येथून या. हेच भक्त आमचा तुझी होसी परंपरे वंशवंश केला विष्ट तू पावसे वाढे संतती तुझे भोवतो तुझे वंश परंपरे सुखी नांदले पुत्र पुत्री अखंड लक्ष्मी तुझ्या घरी निरोगी सुखाय नांदाल. हे सावरला दोन निघे सायनदेव ब्राह्मण जिथे होता तो येवना गेला तो येतो त्याजवळ कालांतकामध्ये काय दुष्ट परिसा ब्राह्मणा ते पाहता कैसा स्वला रूप होता झाला. पेन्मकोविनी गृहांत गेला येवन कोपत विप्र झाला भयशकित मनी श्री गुरु द्यात असे कोप आल्या अवलंबायसी केवी स्पर्श अग्निशी श्री गुरु कृपा असे जयंसी काय करेल येवन दुष्ट गरुडाचे पिल्यांचे सर्प कैसा डंसी तैसे त्या ब्राह्मणाचे असे कृपा श्री गुरुची काय एखादे सिंहासी रावत के वेगरासी. श्री गुरु कृपाची कळकळाचे भय नाही ज्याचे हृदय गुरु स्मरण भय कैसे त्या दारुण काळ मृत्यू न बाद जाणं अपमृत्यू काय करील ज्यांचे नाही मृत्यूचे भय त्यांचे येवन करील काय. श्री गुरु कृपा याचे यमाचे भय नाही त्या ऐसे अपरी तो येवन गेला ऐसे अपरी तो येवन गृही निघाला ब्रह्मे करून दृढ निद्रा लागता जाणं शरीर स्मरण नाही त्यांचे हृदय जळा होणे त्यांचे जागृत होणे परी असे प्राणांत कवे तसे कष्ट तसे ते वेळी स्मरण असे काही म्हणे शस्त्र मारतो काही छेदन करतो अवयव बाय विप्रय आपणासी स्मरण झाले त्या वेळी धाव दिला ब्राह्मणाजवळ लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा तू ते पाचारले ते कवणी जाळतो त्वरित परतोनी वस्त्रेभूषणे देऊनी निरोप देत त्यावेळी संतोषाने द्विजवर आला ग्रामी सत्वर गंगातीरी जाय लवकर श्री गुरुचे दर्शनास देखून श्री गुरुचे नमन करी वावेसी स्तोत्र करी बहुअसे सांगे वृत्तांत अत्यंत संतोषाने श्री गुरुमूर्ती त्या दिवसा दक्षिण दिशा जाऊ म्हणती स्नान तीर्थयात्रेसे 19 श्री गुरुचे वचन विनवितसे करू जोडून नवी संभे आता तुमचे चरण आपण येणं मागवे तुमचे चरणाविने देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुझी देवा कृपा सिंधू उद्धारा सक्रांची गंगा आली भूमीसी तैसी स्वामी आम्हासी दर्शन उद्धारा आपल्या भक्त वत्सल तुझी ख्याती. आम्हा सारण्याने काय नीती सवयच हे निश्चित म्हणून चरणी लागला येणे पुढे श्री गुरुसे विनवी भावेसी संतोषाने विनयसे श्री गुरु म्हणते त्यावेळी कारण असे आम्हा जाणते ते असते दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे ग्रामासमीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असा सुखी सकळ गरिष्ठ गेले दुःखे म्हणून असतो ते मस्तकी बाक देते त्यावेळी असे परी सांगून श्री गुरु निघाली तेथून जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ माक्षत्र ते समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारकच बिनवी सिद्धाचे कारण काय गुप्त व्हावे असे होते शिष्य भुवसे त्यांचे गोठे ठेविले. गंगाधराचा आनंद सांगे गुरुचरित्र वर्णनाचे देमुने विस्तारून सांगे नामधारकासी. पुढील कथेचा विस्तार सांगत असे अपरंपार मन करून एकाग्र एका श्रुती सकळ वास सरस्वतीचे तिरी सायनदेव सायचार्य त्या गुरुती निर्धारी वस्त्रेभूषणे दिली गुरुचरित्र अमृत सायनदेव आख्यान येत येवन वैरक्षित थोर बाकी त्यांचे इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पद्रव श्री नृसिंह सरस्वतोपाख्यान शासनम नाम चतुर्दशोध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.